बंद घराचे दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 48 घरे फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत. शिवाजी संते वयवर्ष 31 असे या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा येथे राहणार आहे. त्याने मुंब्रा भागात 48 घरफोड्या केल्या आहेत, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यात यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील 2 वर्षात दिवा पूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम, खिडकीचे ग्रिल उचकटून तसेच मुख्य दरवाजाच्या कडी कोयंड उचकटून मागील 2 वर्षांपासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते. परंतु त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता. या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचे पथक त्या आरोपीच्या शोधात होते. त्यात 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिवापूर्व मुंब्रा येथे बंद घराचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा व ताळे तोडून घरफोडी चोरी झाली होती. या दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार एक संशयित त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचे गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई प्रशांत लवटे, अमोल डावरे आणि सागर सुरळकर यांना आढळून आले होते. त्या संशयितास 2 मार्च रोजी टिटवाळ्यात अटक करण्यात आली. त्याने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील 2 वर्षांपासून एकूण 48 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्या गुन्ह्यातील चोरलेल्या 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. त्याला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून च्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल डावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत. नागरिकांना काय आवाहन करतो? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे.